Hello everyone, welcome on Let's Study channel. Today we are going to study the structure of activity sheet of standard 10th. See, standard 10th subject English, marks 80, time 3 hours. There are 6 sections in the activity sheet. First section is of language study for 10 marks. Second section is of textual passages for 20 marks. Third section is of poetry for 10 marks. Fourth section is of non-textual passage for 15 marks. Section 5th is of writing skill for 20 marks. Section 6th is skill development for 5 marks. What type of questions would be there that we will see now. Section 1, language study. Question 1A, do as directed. Attempt any 4 for 8 marks. 6 प्रश्न दिलेले असतील, त्यातील 4 प्रश्न कोणतेही तुम्हाला सोडवायचे आहेत. Number 1, complete the following words by using correct letters. 4 words from the course book. Minimum 5 letter words. कमीत कमी 5 अक्षरी शब्द दिलेले असतील आणि त्यातील एक लेटर म्हणजे एक अक्षर गाळलेलं असेल. 4 शब्द दिलेले असतील, या 4ही शब्दातील एक एक लेटर गाळलेलं असेल, ते तुम्हाला भरायचं आहे. त्यासाठी 2 मार्क्स आहेत. Number 2, put the following words in alphabetical order. 4 words beginning with different words and 4 words beginning with same letters for 2 marks. यामध्ये 2 प्रश्न असतील. पहिला प्रश्न जो असेल त्यातील शब्दांचं पहिलं अक्षर हे वेगवेगळं असेल, त्यामुळे अल्फाबेटिकल ऑर्डर लावायला तुम्हाला सोपं जाईल. दुसऱ्या प्रश्नामध्ये मात्र 4 शब्द दिलेले असतील, परंतु त्यांचं पहिलं जे अक्षर आहे त्या शब्दांचं पहिलं अक्षर हे सर्वांचं सारखं असेल, त्यामुळे विचारपूर्वक अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे आहे. नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग 2 sentences. Use the quotation marks, commas, apostrophe, capitalization, question mark, full stop, exclamation mark. विराम चिन्हांचा वापर करण्यासाठी 2 वाक्य दिले जातील. त्यामध्ये अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, apostrophe, कॅपिटल अक्षर, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह यांचा वापर करायचा आहे. योग्य त्या ठिकाणी तो वापर करायचा आहे. 2 वाक्यांसाठी 2 मार्क्स आहेत. Number 4, make 4 words, minimum of 3 letters each, using the letters in the given word. एक जास्त अक्षर असणारा एक शब्द दिलेला असेल, त्यातील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. यामध्ये 4 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला करायचे, त्यासाठी 2 मार्क्स आहेत. परंतु त्या शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स म्हणजे 3 अक्षरं असली पाहिजेत. Number 5, write the related words as shown in the example. Noun or adjective or adverb. एक वेब दिलं जाईल, मध्यभागी एक शब्द असेल, त्याच्याशी रिलेटेड एक शब्द दिलेला असेल, तो शब्द नाउन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा ॲडवर्ब असेल, ते ओळखायचं आणि त्याच्यानुसार इतर 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी 2 मार्क्स आहेत. Number 6, complete the word chain of nouns or adjectives or verbs. Add 4 words, each begin with the last letter of the previous word. एक शब्द दिलेला असेल, त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा पुढचा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. परंतु त्यासाठी दिलेला शब्द जो आहे तो शब्द नेमका कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे नाउन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे का वर्ब आहे, ते शोधायचं आणि त्याच्यानुसार तोच शब्द पुढे घ्यायचा आहे. नाउन असेल तर नाउन घ्यायचा, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह घ्यायचा आणि वर्ब असेल तर वर्ब घ्यायचा. इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट द वर्ड चेन. म्हणजे तुम्हाला 4 अक्षर पुढे लिहायचे आहेत, त्यासाठी 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन 1 मध्येच बी आहे, डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये अटेम्प्ट एनी वन. ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. एक फ्रेज दिलेली असेल, त्याचा अर्थपूर्ण वाक्यामध्ये तुम्ही उपयोग करायचा आहे. याला ऑर दिलेला आहे.
1 मार्कासाठी आहे. ऑर असलेला बी क्वेश्चन, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. म्हणजे वाक्याची सुरुवात दिलेली असणार, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॉज ॲड करायचं आहे. सबऑर्डिनेट क्लॉज ॲड करून तुम्हाला ते वाक्य वाढवायचं आहे. एक्सपांड करायचं म्हणजे वाढवायचं आहे, परंतु ते अर्थपूर्ण झालं पाहिजे. यासाठी 1 मार्क आहे. म्हणजे एकतर फ्रेजचा वापर करा वाक्यात किंवा दिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य एक्सपांड करा. दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे, अटेम्प्ट एनीवन ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 2 शब्द दिलेले असतील, त्याला प्रेफिक्स किंवा सफिक्स जोडायचा. म्हणजे शब्दाच्या अगोदर तरी प्रत्यय जोडायचा किंवा शब्दाच्या नंतर तरी प्रत्यय जोडायचा, दोन्ही शब्दांना, आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. याला 1 मार्क आहे. 2 शब्दांसाठी 1 मार्क आहे. किंवा मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. किंवा मग याचेच रूट वर्ड्स दिलेले असतात. वर आपल्याला प्रेफिक्स किंवा सफिक्स जोडण्यासाठी जे शब्द दिलेले असतात त्याचेच रूट वर्ड्स खाली दिलेले असतात. त्याचा आपल्याला अर्थपूर्ण वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. यासाठी 1 मार्क आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर हे दोन्ही जे बी क्वेश्चन्स आहेत, बी मध्ये 1 आणि 2 वाक्यात उपयोग करण्यासाठी हे दोन्ही पण प्रश्न आहेत. क्वेश्चन 2, ए अँड बी. म्हणजे प्रश्न 2 मध्ये प्रश्न 2A आणि प्रश्न 2B असे 2 प्रश्न आहेत आणि टेक्स्चुअल पॅसेज आहेत, ते म्हणजे पुस्तकातील पॅसेज आहेत, प्रत्येकी 10-10 मार्कांसाठी. आता या टेक्स्चुअल पॅसेजेसमध्ये एक ठराविक पॅटर्न आहे प्रश्नांचा, A1 किंवा B1. ए प्रश्नासाठी पहिला प्रश्न A1 असेल, बी प्रश्नासाठी पहिला प्रश्न B1 असेल. तो सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चनच असेल 2 मार्कांसाठी. म्हणजे चूक की बरोबर, ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स या प्रकारचे प्रश्न असतील. A2 किंवा B2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन असेल. थोडासा विचार करून तुम्हाला याचे उत्तर लिहावे लागेल. पॅसेजमध्येच याची उत्तरं असतील, परंतु एखादा शब्द तुम्हाला कदाचित बदलावा लागेल. A3 और B3 क्वेश्चन्स बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न असतील. यामध्ये अपोजिट वर्ड, सिनोनिम्स, अर्थ दिलेला असेल आणि त्या अर्थाचा कोणता शब्द पॅसेजमध्ये आलेला आहे तो तुम्हाला शोधावा लागेल. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा दिलेल्या अर्थासाठी दिलेल्या शब्दसमूहासाठी कोणता शब्द पॅसेजमध्ये आलेला आहे तो तुम्हाला ओळखून लिहायचा आहे किंवा शोधून लिहायचा आहे. A4, B4 क्वेश्चन्स बेस्ड ऑन ग्रामर. हा प्रश्न याच्यामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला जे ग्रामर आहे त्यावर आधारित 2 प्रश्न असणार आहेत. A5 और B5 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. यामध्ये पॅसेजमध्ये जो विषय आलेला आहे त्या विषयासंदर्भामध्ये तुमचं स्वतःचं मत व्यक्त करणारा प्रश्न असणार आहे. साधारणतः 3 ते 4 वाक्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री. क्वेश्चन 3A पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. प्रश्न 3. आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत आपण काय पाहिलं? सेक्शन 1 लँग्वेज स्टडीशी संबंधित होता, सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेजशी संबंधित होता. आता सेक्शन 3 हा पोएट्रीशी संबंधित आहे. यामध्ये ए क्वेश्चन पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये कवितेचा काही भाग दिलेला असेल, त्यावर प्रश्न विचारलेले असतील. A1 प्रश्न असेल सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. यामध्ये पुन्हा ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स या प्रकारचे प्रश्न असतील. 4 प्रश्न असतील, त्यासाठी 2 मार्क्स. A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतील, 2 प्रश्न 2 मार्कांसाठी. क्वेश्चन 3 क्वेश्चन बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस. म्हणजे रायमिंग वर्ड किंवा राईम स्कीम याच्याशी संबंधित असणारा प्रश्न असेल, त्यासाठी 1 मार्क. त्यानंतर क्वेश्चन 3 मधला बी क्वेश्चन हा ॲप्रिसिएशन ऑफ अ पोएम 5 मार्कांसाठी आहे. यासाठीचे मुद्दे असे आहेत. टायटल, कविता तर तुम्हाला दिलेली असणार आहे, त्या कवितेचं शीर्षक लिहायचं, त्यासाठी अर्धा गुण आहे. नेम ऑफ द पोएट, कवी कोण आहे, कवीचं नाव कवितेच्या खाली दिलेलंच असतं, ते नाव लिहिण्यासाठी अर्धा मार्क आहे. राईम स्कीम शोधायची प्रत्येक स्टँजाची आणि राईम स्कीम लिहिली तर तुम्हाला 1 मार्क आहे त्यासाठी.
फिगर ऑफ स्पीच जे तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित पाठ असेल, फक्त स्पेलिंग जरी लिहिलं तुम्ही फिगर ऑफ स्पीचचं तरी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. थीम ऑर सेंट्रल आयडिया, कवितेची मध्यवर्ती कल्पना यामध्ये लिहायची आहे. 3 ते 4 वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. यासाठी मात्र तुम्हाला कविता व्यवस्थित समजलेली असली पाहिजे. नाव सेक्शन 4 इट्स रिलेटिंग टू नॉन टेक्स्चुअल पॅसेज, म्हणजे अनसीन पॅसेजशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. पॅसेज तुम्ही अभ्यासलेला नसतो, त्यामुळे तो बारकाईने वाचायचा आणि मग त्याच्यावरचे प्रश्नोत्तरं लिहायचे आहेत. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये जो क्वेश्चन पॅटर्न आपण पाहिलेला आहे तोच क्वेश्चन पॅटर्न या प्रश्नासाठी पण वापरलेला आहे. A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. यामध्ये सुद्धा ट्रू ऑर फॉल्स ऑर फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन्स असतात. 4 प्रश्नांसाठी 2 मार्क. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स, याची उत्तरं पॅसेजमध्येच असतात परंतु विचारपूर्वक लिहायची असतात. क्वेश्चन 3 क्वेश्चन बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, व्होकॅब्युलरीशी संबंधित प्रश्न. 4 शब्द दिलेले असतील, सिनोनिम्स असतील, ऑपोजिट वर्ड्स असतील किंवा शब्द दिलेले असतील त्याच्यासाठी पॅसेजमध्ये आलेला शब्द शोधायचा असेल. यासाठी 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन्स बेस्ड ऑन ग्रामर, लँग्वेज स्टडीमध्ये आलेलं जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरवर 2 प्रश्न विचारले जातील 2 मार्कांसाठी. A5 पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स, यामध्ये पॅसेजमध्ये जो काही विषय आलेला आहे त्या विषयासंदर्भात स्वतःचं मत व्यक्त करणारा प्रश्न असेल. 3 ते 4 वाक्यामध्ये याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, त्यासाठी 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन 4 मध्ये बी क्वेश्चन आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. म्हणजे हा जो अनसीन पॅसेज आलेला आहे त्या अनसीन पॅसेजचीच आपल्याला समरी लिहायची आहे आणि ती समरी लिहिताना अगोदर त्याला काय करायचं आहे, सुटेबल टायटल द्यायचं आहे, शीर्षक द्यायचं आहे. या शीर्षकासाठी 1 मार्क आहे आणि मग त्याचा सारांश लिहायचा आहे. हा सारांश साधारणतः 1/3 पॅसेज प्रमाणे लिहायचा आहे. त्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल, हा महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त मार्क्स या रायटिंग स्किलमध्ये जातात. पहा क्वेश्चन 5A लेटर रायटिंग. लेटर रायटिंग हे असणारच आहे, फक्त तुम्हाला ऑप्शन काय असेल, फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल लेटर लिहा. 5 मार्क कशा प्रकारे डिवाइड केलेले तेही पाहूया. फॉर्मल लेटरसाठी सेंडर्स ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क, रिसिपियंट्स ॲड्रेस हाफ मार्क, सब्जेक्ट हाफ मार्क, सॅल्युटेशन हाफ मार्क, मेन बॉडी 2 मार्क्स, क्लोजिंग हाफ मार्क अँड ग्रामर 1 मार्क. म्हणजे पाठवणाऱ्याचा पत्ता आणि दिनांक यासाठी अर्धा मार्क आहे. ज्याला आपण पाठवणार आहोत म्हणजे पत्र ज्याला मिळणार आहे त्यासाठी त्याच्या ॲड्रेससाठी हाफ मार्क आहे. विषयासाठी हाफ मार्क आहे. सॅल्युटेशनसाठी म्हणजे रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम हे जे आपण लिहितो त्यासाठी हाफ मार्क आहे. मेन बॉडीसाठी 2 मार्क्स आहेत. क्लोजिंग म्हणजे शेवट तुम्ही पत्राचा कसा करता आणि युअर्स फेथफुली अशा पद्धतीने आपण फॉर्मल लेटरचा शक्यतो शेवट करत असतो, त्यासाठी हाफ मार्क आहे. आणि संपूर्ण लेटरमध्ये आपण ग्रामरचा वापर कसा केला, स्पेशली मेन बॉडीमध्ये जे वाक्य आपण लिहितो त्यामध्ये ग्रामरचा वापर कसा केलेला आहे, योग्य त्या प्रकारे केला आहे की नाही, यासाठी 1 गुण आहे. याला और क्वेश्चन आहे इनफॉर्मल लेटरचा. याची मार्किंग स्कीम अशा प्रकारे आहे. सेंडर्स ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क, म्हणजे पाठवणाऱ्याचा पत्ता आणि तारीख हाफ मार्क. म्हणजे दोन्हीमध्ये आपल्याला हे लिहायचंच आहे. फॉर्मल लेटर असो किंवा इनफॉर्मल लेटर असो, या दोन्हीमध्ये यासाठी अर्धा गुण आहे. सॅल्युटेशन शक्यतो याच्यामध्ये आपण डिअर असंच संबोधन वापरतो, यासाठी अर्धा गुण आहे. मेन बॉडी 2.5 मार्क, म्हणजे इथे 2 मार्क आहेत फॉर्मल लेटरमध्ये. इनफॉर्मल लेटरमध्ये मात्र 2.5 मार्क्स आहेत मेन बॉडीसाठी. क्लोजिंग हाफ मार्क. सर्वात शेवटी आपण काय लिहितो, यू आर लव्हिंग, तर त्यासाठी अर्धा मार्क आहे. क्वेश्चन 5 मध्ये बी प्रश्न आहे तो डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. यामध्ये एकतर डायलॉग रायटिंग करायचं आहे किंवा स्पीच लिहायचं आहे. पहा डायलॉग रायटिंगसाठी कशा प्रकारे प्रश्न असणार आहेत. यामध्ये 3 प्रश्न असतील, A, B आणि C. ए प्रश्न 1 मार्काला असेल.
मग यामध्ये काय केलेलं असणार आहे, तुम्हाला 4 वाक्य दिलेले असणार. हे 4 वाक्य तुम्हाला पूर्णतः वाचायचे आहेत आणि पुन्हा त्याची योग्य तो क्रम त्याचा लावायचा आहे. तर या 4 वाक्यांचा योग्य क्रम लावण्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. बी प्रश्नामध्ये कंप्लीट द डायलॉग, म्हणजे 2 डायलॉग्स दिलेले असतील. अगोदर एक डायलॉग दिला जाईल, त्यानंतरचा डायलॉग तुम्हाला लिहायचा आहे. पुढचा डायलॉग दिलेला असेल आणि नंतर पुन्हा तुम्हाला एक डायलॉग लिहायचा आहे. म्हणजे 2 एक्सचेंजेस दिलेले असणार आणि या 2 एक्सचेंजेसमध्ये तुम्हाला एक भाग लिहायचा आहे. त्यासाठी विषय समजावून घेऊन योग्य त्या प्रकारे एक वाक्य ॲड करायचं आहे. सी प्रश्नामध्ये राईट अ डायलॉग ऑन गिवन थीम, विषय दिलेला असेल आणि त्या विषयाशी संबंधित तुम्हाला स्वतःलाच काय करायचं आहे, 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहायचे. मग हे 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे काय, एक्सचेंज कशाला म्हणायचं, तर आपण जे काही एखादं वाक्य बोललेलं आहे त्याला समोरच्याने दिलेला प्रतिसाद, म्हणजे आपलं वाक्य आणि समोरच्याचा प्रतिसाद असं दोन्ही मिळून त्याला एक एक्सचेंज असं म्हणायचं. तर असे एकूण आपल्याला किती एक्सचेंजेस लिहायचे आहेत, इथे 3 एक्सचेंजेस, म्हणजे टोटल तुम्हाला 6 वाक्य कमीत कमी लिहायचे आहेत 3 मार्कांसाठी. याला और आहे स्पीच रायटिंग. याची मार्किंग स्कीम अशा प्रकारची आहे. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन, म्हणजे योग्य अशी सुरुवात आणि शेवट यासाठी 1 गुण आहे. बॉडी यूज ऑफ गिवन पॉइंट्स, ओन पॉइंट्स, ॲप्रोप्रिएट लँग्वेज यासाठी 2 मार्क्स आहेत. म्हणजे दिलेल्या सर्व मुद्द्यांचा वापर करणं, स्वतःचे काही मुद्दे त्यामध्ये घालणं आणि योग्य अशी भाषा यासाठी 2 गुण आहेत. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, म्हणजे योग्य तो क्रम असला पाहिजे. लिहिताना जो विषय दिलेला आहे त्या विषयाशी संबंधित योग्य क्रम आणि ओघवती भाषा यासाठी 1 गुण आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स, म्हणजे वाक्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्या वेगवेगळ्या वाक्यांचा वापर करणं, व्याकरणीय दृष्ट्या ते बरोबर असणं यासाठी 1 गुण आहे. क्वेश्चन 6 A1 और A2 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. यामध्ये नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे आकृती दिलेली असेल, आकृती म्हणजे पाय चार्ट असेल, ट्री डायग्राम असेल किंवा टेबल दिलेला असेल, त्याचा आपल्याला पॅसेज तयार करायचा आहे. यासाठी 5 गुण आहेत. याची मार्किंग स्कीम अशा प्रकारे आहे. टायटल 1 मार्क, म्हणजे ज्या वेळेला आपण पॅसेजमध्ये रूपांतर करू त्यावेळेला अगोदर आपल्याला टायटल द्यायचं आहे, त्या टायटलसाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ गिवन पॉइंट्स, जे मुद्दे सगळे दिलेले असतील ट्री डायग्राममध्ये, तक्त्यामध्ये किंवा पाय चार्टमध्ये, जे मुद्दे दिलेले असतील ते सगळे मुद्दे पॅसेजमध्ये यायला हवेत, त्यासाठी 2 गुण आहेत. ग्रामर, योग्य अशा प्रकारे ग्रामरचा वापर केलेला असेल तर 1 गुण आहे. अँड ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन यासाठी 1 गुण आहे. म्हणजे विषयानुसार योग्य अशी सुरुवात आणि शेवट यासाठी 1 गुण आहे. याला और प्रश्न आहे. वर्बल टू नॉन वर्बल. टायटल यासाठी 1 मार्क आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, की पॅसेज दिलेला आहे पण त्या पॅसेजचं रूपांतर तुम्हाला डायग्राममध्ये करायचं आहे. डायग्राम म्हणजे पुन्हा ट्री डायग्राम किंवा पाय चार्ट किंवा टेबल. त्यालाही टायटल द्यायचं आहे, त्या टायटलसाठी 1 गुण आहे. कव्हरिंग ऑल पॉईंट्ससाठी 2 गुण आहेत. ॲप्रोप्रिएट ग्राफिक और लेआउट, म्हणजे योग्य तो प्रकार निवडता यायला पाहिजे. तो जर योग्य असेल तर त्यासाठी 1 गुण, आणि योग्य निवडलेला असला तरी सुद्धा तो योग्य त्या प्रकारे काढलेला असला पाहिजे. म्हणजे ट्री डायग्राम आहे तर ते ट्री डायग्राम प्रमाणे दिसलं पाहिजे, त्याचं बायफर्गेशन व्यवस्थित दिसलं पाहिजे. जर तुम्ही तक्ता किंवा टेबल निवडलेला असेल तर तो टेबल व्यवस्थित आखलेला असला पाहिजे. पाय चार्ट असेल तर व्यवस्थित गोल आखून त्याच्यामध्ये योग्य त्याप्रमाणे जी विभागणी आहे पॉईंट्सची ती करता यायला पाहिजे. तर यासाठी 1 गुण आहे. ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी 1 गुण आहे. तर या पद्धतीने वर्बल टू नॉन वर्बल हा क्वेश्चन असणार आहे. विद्यार्थ्यांनी या दोन्हीपैकी 1 निवडायचं आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे रायटिंग स्किल पाहिलं,
पहिला प्रश्न आपण लेटरच्या बाबतीत पाहिला, दुसरा प्रश्न डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंगच्या संदर्भात पाहिला आणि तिसरा प्रश्न आपण पाहिला तो म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल और नॉन व्हर्बल टू व्हर्बल. तर याच्यापैकी एका प्रश्नाची अगदी चांगली तयारी करायची आहे. फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर निवडा, त्याची चांगली तयारी करा. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे की स्पीच आणि त्याला और आहे ते म्हणजे डायलॉग रायटिंग. जनरली डायलॉग रायटिंग हे जास्त सोपं आहे, पण जर काहींना स्पीच लिहिणं सोपं जात असेल तर त्यांनी त्याची जास्त प्रॅक्टिस करायची आहे. आणि माझ्या मते नॉन व्हर्बल टू व्हर्बलपेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे करणं जास्त सोपं जातं, कारण त्यामुळे वाक्यरचना वगैरे याचा विचार करावा लागत नाही. तर या प्रश्नाची तयारी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करायची आहे. बी क्वेश्चन, एक्सपांड द थीम. यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील? नंबर 1, बेस्ड ऑन एनी प्रोवर्ब, स्लोगन और कोटेशन. म्हणजे एखादी म्हण दिली जाईल, एखादी घोषणा दिली जाईल किंवा महान व्यक्तीच्या तोंडातील एखादं वाक्य दिलेलं असेल तर यावर तुम्हाला कल्पना विस्तार करायचा आहे. नंबर 2, न्यूज रिपोर्ट किंवा हेडलाईन दिलेली असेल तर हेडलाईनचं काय करायचं आहे तुम्हाला? न्यूज तयार करायची आहे. डिस्क्रिप्शन ऑफ अ प्लेस, पर्सन और सिच्युएशन. एखादं ठिकाण दिलेलं असेल, व्यक्तीचं नाव दिलेलं असेल किंवा एखादी परिस्थिती दिलेली असेल, त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी और नॅरेटिंग अँड एक्सपिरियन्स विथ बिगिनिंग और एंड. किंवा त्या एखादा प्रसंग, एखादी गोष्ट याची सुरुवात किंवा शेवट दिलेला असेल आणि त्यावरून तुम्हाला ती स्टोरी किंवा तो प्रसंग डेव्हलप करायचा आहे. तर यापैकी एक प्रकारचा प्रश्न तुम्हाला येईल. यामध्ये न्यूज रिपोर्ट हे पॉईंटनुसार आहे, त्यामुळे मार्क मिळण्यासाठी सोपं आहे. तर याची तयारी विद्यार्थ्यांनी केली तर अधिक चांगलं होईल. आता याचं जी गुणविभागणी आहे ती कशी आहे पहा. टायटल अँड बिगिनिंग म्हणजे जे शीर्षक आहे आणि सुरुवात याच्यासाठी 1 गुण आहे. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर यासाठी 1 मार्क आहे. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, एक्झाम्पल्स अँड कन्व्हेइंग मेसेज यासाठी 2 मार्क आहेत. म्हणजे जे मुद्दे सगळे दिलेले असतील त्या मुद्द्यांचा वापर करणं, उदाहरणासहित पटवून देणं आणि जो मेसेज द्यायचा आहे, जो संदेश द्यायचा आहे तो संदेश क्लिअर असणं यासाठी 2 मार्क आहेत. कन्क्लुजन, शेवट कशा प्रकारे केलेला आहे तो जर परिणामकारक असेल तर त्याला 1 मार्क आहे. नाव सेक्शन 6, स्किल डेव्हलपमेंट. शेवटचा सेक्शन आहे प्रश्नपत्रिकेतील, ट्रान्सलेशनवर आधारित आहे. यामध्ये ए, बी आणि सी असे 3 प्रश्न असणार आहेत. ए प्रश्न, ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स इनटू युअर मदर टंग एनी 4 आउट ऑफ 6. म्हणजे 6 शब्द दिलेले असतील आणि या 6 शब्दांपैकी 4 शब्दांचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये रूपांतर करायचं आहे. त्याला 2 गुण आहेत. बी, ट्रान्सलेशन ऑफ सेंटेन्सेस इनटू युअर मदर टंग एनी 2 आउट ऑफ 4. 4 वाक्य दिलेले असतील. या 4 वाक्यांपैकी कोणत्याही 2 वाक्याचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये रूपांतर करायचं आहे, त्यासाठी 2 गुण आहेत. सी, ट्रान्सलेशन ऑफ सेंटेन्स फ्रॉम मदर टंग इनटू इंग्लिश एनी 1 आउट ऑफ 2. 2 वाक्य तुमच्या मातृभाषेमध्ये दिलेले असतील, त्याचं रूपांतर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे. एका वाक्यासाठी 1 गुण आहे. 2 पैकी कोणतंही 1 वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये केलं तर तुम्हाला 1 गुण मिळणार आहे. So in this way, this is the structure of our activity sheet. So best of luck to all of you for the board exam. Thank you for watching the video.